तर मंडळी बघा, आता भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यावरच्या आता काय आहे ती मुदतवाढ ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि नोंदणी कशी करायची, काय प्रक्रिया आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, आता खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये धान व भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करण्याच्या मुदतीत आता पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. शासनाने यापूर्वी 15 मेपर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. मात्र विविध स्तरावरून आलेल्या मागण्या आणि अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्याने आता ही मुदत 31 मे 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार धान, बाजरी, मका, रागी खरेदी योजनेसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनसुद्धा आहे. मार्केटिंग अधिकारी कार्यालय भंडारा यांनी सर्व खरेदी संस्थांना वाढीव मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. तर पालांदूर परिसरातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता किंवा माहितीच्या अभावामुळे अद्याप नोंदणी करू शकलेले नव्हते. मुदतवाढीमुळे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभाव खरेदीत योजनेत सहभागी होण्याची आणखी एक संधी उपलब्ध झालेली आहे. शासनाने नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी संबंधित संस्थांना दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रसुद्धा अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यातसुद्धा आलेले आहे. आता शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती काय आहे, तर धान व भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीची आता अंतिम मुदत 31 मे 2026 करण्यात आलेली आहे. तोपर्यंत तुम्ही या शेवटची मुदतपर्यंत नोंदणी करून घ्या, अन्यथा तुम्हाला हमीभाव दराने तुमचं पिकाची खरेदी केली जाणार नाही. यासाठी आधार कार्ड, 7/12 बँक खाते तपशील आवश्यक आहे. नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही शासकीय खरेदीचा लाभ मिळणार नाही. तर अतिशय ही अशी महत्त्वाची माहिती होती शेतकरी बांधवांसाठी. तर लगेच कामाला लागा. ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी 31 मेच्या आत नोंदणी करून घ्या. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती पोचवा आणि पुण्य कमवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.